नमस्कार मंडळी. तर 11 डिसेंबर रोजी आहे मोक्षदा एकादशी. तर या संदर्भातली माहिती आपण आज पाहणार आहोत. तर सुंदर अशा या फुलांच्या सुगंधाने सुरू करूयात आजचा आपला व्हिडिओ. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात येणारी एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने या एकादशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मोक्ष देणारी म्हणून मोक्षदा एकादशी असे तिचे नाव आहे. म्हणून काही ठिकाणी ती वैकुंठ एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. नरदेहातून सुटका झाल्यावर आत्म्याला मोक्ष मिळावा म्हणून या दिवशी भगवान विष्णू यांची आराधना केली जाते. मोक्षदा एकादशी ही विविध नावांनी ओळखली जाते, जसे की वैकुंठ एकादशी, मुक्कोटी एकादशी, धनुर्मास एकादशी अशी तिची काही नावे आहेत. नावे जरी अनेक असली तरी एकादशीचे महत्त्व हे सारखेच आहे. पापाचा नाश होऊन मोक्ष मिळण्यासाठी मोक्षदा एकादशीचा उपवास हा जरूर करावा आणि भगवान महाविष्णूंची पूजा अर्चा करावी. तसेच या दिवशी गीता जयंती असल्याने या दिवशीपासून अनेक भाविक गीता पठणाला सुद्धा सुरुवात करतात. मोक्षदा एकादशीला अनन्यसाधारण असे महत्त्व का आहे ह्याचे कारण एकच आहे की हे व्रत मनापासून केल्यास मृत्यूपश्चात केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पितरांच्या आत्म्याला देखील सद्गती मिळते. ही एकादशी कामधेनूप्रमाणे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते. तसेच या एकादशीची व्रतकथा ऐकणाऱ्या आणि वाचणाऱ्यांना सुद्धा खूप पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते. पद्मपुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी युधिष्ठिराला सांगितले की मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना तुळशी, मंजिरी, धूप, दीप अर्पण करून मनोभावे पूजा केल्यास सर्व पातकांचा नाश होतो. तसेच आपले पातक नष्ट झाल्याने आपसुकच मोक्षाचे द्वार हे खुले होते. मंडळी, आता आपण जाणून घेऊयात मोक्षदा एकादशीची व्रतकथा. गोकुळ नामक नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात अनेक विद्वान होते. तो आपल्या प्रजेचे मुलांप्रमाणे संगोपन करत असे. एक रात्री राजाला स्वप्न पडले की त्याचे वडील नरकामध्ये गेले आहेत. असे स्वप्न पडल्यामुळे दुसऱ्या दिवशी उठल्यापासून राजा हा अत्यंत अस्वस्थ होता. राज्यातील मान्यवर ऋषींसमोर त्याने आपले दुःख कथन केले. आपल्या वडिलांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत ही कल्पनाही आपल्याला सहन होत नाही असे त्याने त्यांना सांगितले. ऋषींनी त्याला पर्वत ऋषींकडे शंका निरसन करण्यासाठी पाठवले. राजाने पर्वत ऋषींची भेट घेतली. त्यांनी ध्यानस्थ होऊन राजाच्या वडिलांचे प्रारब्ध पाहिले आणि त्याला भाकीत केले की हे राजा, तू पाहिलेले स्वप्न हे खरे आहे. तुझ्या वडिलांकडून अजाणतेपणी झालेल्या कुकर्माचे फलित म्हणून त्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. हे ऐकल्यानंतर राजा म्हणाला, गुरुदेव, त्यांच्या यातना ह्या कमी होण्यासाठी काहीच उपाय नाही आहे का? जर काही उपाय असेल तर तुम्ही तो मला त्वरित सांगावा. तेव्हा गुरूंनी राजाला मोक्षदा एकादशीचे व्रत करायला सांगितले. गुरूंच्या सांगण्याप्रमाणे राजाने ते व्रत केले देखील आणि त्यांच्या वडिलांची कुकर्मातून मुक्तता झाली. त्यांनी स्वप्नात येऊन पुत्राचे आभार मानले. तेव्हापासून राजा हा दरवेळी हे व्रत श्रद्धेने करू लागला. अशी ही व्रतकथा मोक्षदा एकादशीचे महत्त्व अधोरेखित करते. ज्या दिवशी कृष्णाने पांडव राजकुमार अर्जुनाला भगवद्गीतेचा पवित्र असा उपदेश दिला होता, ज्याचे हिंदू महाकाव्य महाभारतामध्ये वर्णन केलेले आहे. कुरुक्षेत्र येथे पांडव आणि कौरव यांच्यात झालेल्या महाभारत युद्धाच्या सुरुवातीला सांगितलेली 700 श्लोकांची भगवद्गीता विविध अशा हिंदू तात्विक कल्पनांशी संबंधित आहे. मोक्षदा एकादशीला मौना एकादशी म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी भक्त दिवसभर मौन पाळतात. असे मानले जाते की या दिवशी व्यक्तीला संपूर्ण आयुष्यात केलेल्या वाईट कर्मांपासून मुक्ती मिळते. मोक्षदा एकादशीच्या व्रताच्या दिवशी काहीही खातपीत नाहीत. हा दिवस संपूर्ण असा दिवस हा मौनामध्ये घालवला जातो. तर मोक्षदा एकादशीची पूजा ही कशी केली पाहिजे? तर सर्वप्रथम सकाळी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे.
यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून श्रीकृष्णाची पूजा करावी. श्रीकृष्णाला पिवळी फुले, पंचामृत आणि तुळस अर्पण करावी. यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या मंत्रांचा जप करावा. या दिवशी शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू चालिसा यांचे पठण करावे. तसेच आपल्याकडून काही चूक झाली असल्यास त्याची माफी मागावी, म्हणजेच आरती केल्यानंतर देवाकडे क्षमा याचना करावी. शक्य असल्यास तुम्ही गरिबांना अन्नदान देखील या दिवशी करू शकता. जर तुम्हाला उपवास करणे जर शक्य असेल तर तुम्ही जलविरहित म्हणजेच निर्जळी असा उपवास करावा. आणि जर हे शक्य नसेल तर त्या दिवशी आपण पाणी आणि त्यासोबत फळे हे देखील खाऊन उपवास हा करू शकतो. काही भाविक हे मोक्षदा एकादशीचे व्रत हे निर्जळी म्हणजेच काहीही न खाता पिता करतात. तसेच या दिवशी मौन व्रत देखील पाळतात. सर्वात महत्त्वाचं, आपली तब्येत ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या प्रकारे उपवास करणं शक्य असेल तशा प्रकारे तुम्ही उपवास करू शकता. आणि उपवास करणे जर अजिबातच शक्य नसेल तर काहीच हरकत नाही. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा संपूर्ण दिवस हा मनामध्ये जप चालू ठेवा. भगवान विष्णूंची पूजा अर्चना करा आणि शक्य असल्यास भगवद्गीतेचे पठण करा. हे इतकं देखील तुम्ही त्या दिवशी करू शकलात तरीसुद्धा भगवंत हा आपल्यावरती नक्कीच त्याची कृपा करेलच. कारण की भगवान विष्णू हे जगाचे पालन करता आहेत, तर ते आपले पालन का नाही करणार. तर त्यांच्यावर श्रद्धा ठेवून जर आपण त्यांची भक्ती केली तर आपल्याला नक्कीच ते प्रसन्न होतील, यात शंकाच नाही. तर मंडळी, या एकादशीची आपण तिथी जाणून घेऊयात. तर ही तिथी 11 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 3:42 सुरू होईल आणि 12 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 1:09 संपेल. उदया तिथीनुसार 11 डिसेंबर रोजी एकादशी साजरी केली जाईल. तर मंडळी, मोक्षदा एकादशीची व्रतपारणा ही 12 डिसेंबर 2024 होणार आहे. तर मोक्षदा एकादशी व्रतपारणाची वेळ सकाळी 7:04 पासून सुरू होईल ती 9:08 असेल. पारण तिथीच्या दिवशी द्वादशीची शेवटची वेळ ही रात्री 10:26 आहे. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा मित्रांनो. धन्यवाद.